बियॉन्ड पार्टी महिलांच्या सुरक्षेचं राजकारण झालंच पाहिजे असं मला वाटतं. तुमचं ऑब्झर्वेशन काय? ह्या घटना वारंवार घडतात आणि ह्याचा इतिहास खूप मोठा राहिलेला आहे. आत्ता तुम्ही सांगितलं की सोशल मीडियातून ह्या पुढे येतात, पण तुमच्या अनुभवानुसार ह्या घटना घडण्यामागं काय काय गोष्टी आहेत असं वाटतं? पोर्नोग्राफी नक्की त्याचा इम्पॅक्ट होतोय का अशा घटना व्हायला? बापाच्या शेजारी पोरगी बसून मित्राबरोबर चॅट केलेलं बापाला कळना आणि पोरग पलीकडे बसून पोर्नोग्राफी बघते हे आईला समजना. अशा पद्धतीने तो अँड्रॉइड फोन जिथे घरामध्ये वापरतोय आपल्या, अख्खं गुगल तिथे कोसळलेलं आहे आणि त्या गुगलवरती त्या लेकराच्या डोक्यात काय कोसळतंय ह्याचा पत्ता आई बापाला जिथे लागू शकत नाही, तिथे सुरक्षा कुठून आहे? स्त्रियांचं वस्तुकीकरण करण्याकडचा कल आहे. मग तुमच्या पुरुषांचा दाढीचा ब्लेड असला तरी उघडी नगडी बाई तिथे जाहिरातीसाठी नाचावी लागते, कारण ती माणूस आहे आणि तिचं असं वस्तुकरण करता येणार नाही. तिच्या अशा पद्धतीनं प्रोजेक्शन तुम्हाला करता येणार नाही. इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन्स बॉडी नावाचा कायदा होता आपल्याकडे. त्या कायद्याखाली किती गुन्हे दाखल झालेत काढून बघा. छोट्या मुलीच्याही एक तरुणी म्हणून न तयार झालेले लैंगिक पार्ट्सच्या सोबत तुम्हाला हा घिनवना व्यवहार करावासा वाटतो. याच्यातच प्रॉब्लेम मानसिकतेचा नाहीये, हे भयंकर प्रकारचं क्रौर्य आहे. संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये या पद्धतीची हिंसा, या पद्धतीचा लैंगिक व्यवहार कुठलाही प्राणी करत नाही. इथं उलटाच नाही आहे ना. करणारा लई ताटमानाने मिरवतो, जामिनावर सुटून लई मोठा पराक्रम केल्यागत तो आपला कोर्टात येतो आणि जिच्या संदर्भाने ही घटना घडते तिला मात्र मान खाली घालून तिथं जावं लागतं. आणि तर उद्या तिचं लग्न होताना, तिचं आयुष्य परत उभं राहताना अनेक प्रश्न निर्माण होतात की समाजाची दुटप्पी मानसिकता आपण कधी बदलणार आहे. पण नागपूरमध्ये 3-4 वेळेला रेपच्या केसमध्ये सुटून आलेल्या गुंडाला बायकांनी ठेचून दगडांनी मारून टाकला. बायकांना त्या महिषासूर मर्दिनीचं रूप घ्यायला आणि हिंसा करायला भाग पाडू नका, कारण बायका तुम्हाला 9 महिने उदरामध्ये ठेवून स्वतः जेवलेल्या अन्नाचं रक्त शिंपडून जिंदगी देतात. पुरुषांच्या पोटी बायका जन्माला नेले, बायकांच्या पोटी समस्त पुरुष जन्माला आले. पुरुषांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच बाई सोबत भरे ती 4 वर्षाची पोरगी असून तरी ती आई आहे आणि ती भावी आई आहे आणि ती आई जी आहे तुमची ती आई, आणि कुठलीही परस्त्री माते समान हा आमचा संस्कार आहे. ते त्या वेश्या व्यवसायातल्या महिलांनी मोर्चामध्ये सहभाग घेऊन सांगितलं की स्त्रियांवरचे जबरदस्तीचे अत्याचार बंद करा, आम्ही आहोत तुमच्यासाठी, असं वेश्यांना सांगायची वेळ आणली तुम्ही. इतक्या खालच्या पातळीवर उतरलेत पुरुष आता. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी आणि पुरुषांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आता देशात ज्या घटना होतात प्रत्येकाला चिंतेत टाकणाऱ्या गोष्टी आहेत. मी एका मुलीचा बाप आहे आपण म्हणू, आणि माझ्यासारखे बहुतांशी लोक प्रत्येक आपण घटक पाहिलं स्त्रीच्या संदर्भात तर ते कनेक्ट असतात कुठल्या ना कुठल्या नात्यात. कोण वडील असतं, कोण भाऊ असतं, कोण बाप असतं. तर अशा पद्धतीनं एक अत्यंत ज्वलंत विषय घेऊन आलो आहे आणि ह्यासाठी माझ्यासोबत आहेत महिलांचं सबलीकरण यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या एक आपण म्हणू फायर ब्रँड लेडी वर्षा देशपांडे. तर आपण विचारूया त्यांना बऱ्याचशा गोष्टी ह्या विषयाला अनुसरून. नमस्कार ताई. नमस्ते ताई, आता घटनेनं का देश पूर्ण आपण असा पेटलाय? एकतर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बदललेल्या राजकारणामध्ये, बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याच प्रकारची सुरक्षितता राहिली नाही. समाजामध्ये जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेला आम्ही कायद्याकडे असं म्हणतो की समाजाचं कायदा हे कुंपण आहे आणि ते कुंपण सांभाळणं हे न्यायासनाची, प्रशासनाची आणि शासनाची जबाबदारी आहे. एखाद्या माणसाचा खून झाला तर तो करणाऱ्याला फासावर लटकून तो खून झालेला माणूस परत येत नसतो, पण त्याला फासावर लटकवण्यासाठी एक संपूर्ण प्रक्रिया आपल्याला समाजात करावी लागते. कारण तो जर डिटरंट इफेक्ट दिला नाही, ते जर कायद्याचं भय निर्माण केलं नाही, तर चुकीच्या वागणाऱ्या मानसिकतेच्या लोकांचं धाडस वाढत जातं. जसं कुंपण नसेल तर शेत खाल्लं जाईल, पिकाची नासधूस होईल.
हे जितकं साधं शेतकऱ्याला समजतं, राखणाऱ्या बगीचा सांभाळणाऱ्याला समजतं, तितकंच ते शासन प्रशासन आणि न्यायासनाला पण समजत असतं. पण ज्या वेळेला याच्यातले आपले संदर्भ बदलतात, शासन प्रशासनातल्या लोकांचे फोकस बदलतात, त्यावेळेला कायद्याचा वचक राहत नाही. कायद्याचं व्यापारीकरण होऊन जातं. आणि ते ज्या वेळेला होतं त्यावेळेला असं चुकीचं वागणाऱ्यांचं धाडस वाढत जातं. एक चांगली गोष्ट आहे की समाज माध्यमांमुळे आपल्याकडे ह्या गोष्टी पुढे येत आहेत, दाबल्या जात नाही आहेत. लोक म्हणतात त्याचं राजकारण होतंय. हो, झालंच पाहिजे. बियॉन्ड पार्टी महिलांच्या सुरक्षेचं राजकारण झालंच पाहिजे असं मला वाटतं. कारण ते जर झालं नाही तर कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही राजकारण करणार आहात मग? फक्त भूखंडाचं श्रीखंड नाही असं चालणार. ज्या देशातली लोकसंख्या 50% स्त्रिया आहेत, अल्पसंख्याक आहेत, वंचित आहेत, ग्रामीण आहेत, दलित समूह, भटक्या समाजासकट सगळे आहोत, या सगळ्या वंचित घटकांना, कमकुवत घटकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी तर शासन आहे ना. आणि त्यांच्या संदर्भाने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचं राजकारण नाही झालं तर मग राजकारण कशाचं करणार आहात? बरोबर. त्यामुळे ह्या ज्या घटना घडतायत त्या घटना घडतायत ही वाईटच गोष्ट आहे. पण त्या घडलेल्या रेकॉर्डवर येत आहेत, त्याच्या संदर्भाने समाज मन प्रक्षोभ करून नेतृत्वाशिवाय रस्त्यावर येत आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही ह्या पूर्ण विषयाला घेऊन अनेक वेळा तुमचे जे काय काय वैयक्तिक मतं मांडलीत. तुम्ही म्हणता की कायद्याचा धाक राहिला नाही, असं का म्हणताय तुम्ही? कारण काढून बघितलं तर कायदे चांगले आहेत का? तर हो, जगात असतील त्याच्याही पेक्षा काही बाबतीमध्ये आपण पुढे आहोत कायदे करण्याच्या बाबतीत. म्हणजे आपलं संविधान लिखित आहे. संविधानामध्ये आपल्याला बाबासाहेबांनी पहिल्याच पानावरती प्रिएम्बलमध्ये दिलेलं आहे की धर्मजात लिंगभेदा पलीकडे जाऊन तुम्हाला समानता प्रदान केली जाईल, विकासाच्या सर्वांना समान संधी मिळतील, कुठल्याही प्रकारची हिंसा किंवा काही झालं तर तुमचं संरक्षण हे सर्वतोपरी केलं जाईल, म्हणून तुम्हाला सगळ्यांना मूलभूत अधिकार दिले. त्याच वेळेला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स देऊन शासनाने कसं वागावं त्याची मार्गदर्शक तत्व दिली. त्यामुळे अतिशय प्रभावी असं संविधानासारखं माध्यम आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये, त्याच्या चौकटींमध्ये उभी राहिलेली व्यवस्था आपल्याला कालांतराने निर्माण झाली. 75 वर्षात अनेक न्यायालय उभी राहिली, अनेक महामंडळ उभी राहिली, अनेक शासनं आली. त्या सगळ्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा उत्तरोत्तर जास्त ताकदवार करण्यात आली. पण त्या सगळ्यांमधली जी कमिटमेंट आहे, ज्याला आपण नेहमी राजकीय इच्छाशक्ती म्हणतो, ती विस्कटत चाललेली आहे. त्याच्यामध्ये फार मोठा व्हायरस शिरलेला आहे आणि तो जो विषाणू आहे, तो विषाणू ही संपूर्ण व्यवस्था पोखरून काढतोय. त्यामुळे शस्त्र चांगलं आहे का? हो. त्या शस्त्राच्या आधारे, त्या टूलच्या आधारे तुम्हाला शूट करता येईल का? व्यवस्था जागेवर आणता येईल का? तर 100% येईल. पण त्या व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला, ज्याच्यासाठी आपण त्या खुर्चीत बसलोय, ज्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, त्याचं भान सुटलेलं आहे. त्यामुळे माणसाचं जे सामूहिक, ज्याला शहाणपण म्हणतो आपण, एक समाज मनाचं एक शहाणपण असतं स्वतःच, ते राजकीय शहाणपण शिकल्या सवरलेल्यांचं विस्कटायला लागलेलं आहे. तारीख पे तारीख मिळते आम्हाला कोर्टामध्ये. कधी डिफेन्स लॉयर हजर असतो तर कधी सरकारी वकील हजर नसतो, तर कधी साक्षीदार पळून जातो, तर कधी न्यायाधीश रजेवर असतात. आम्ही तारखेवर तारखा देतो आणि लाखोंच्या संख्येने आमच्या कोर्टामध्ये केसेस पेंडिंग राहतात. जामीन मिळवणं, जेवढा पैसा होताल तेवढा जामीन मिळतो. जितका पैसा टाकाल तिकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पोलीस स्टेशन मॅनेज करता येतं. अशी जी भाषा आम्ही ऐकतो वकील म्हणून कानावर आमच्या जेव्हा पडते तेव्हा भीती वाटते. बरोबर. मे आय हेल्प यू असा लिहिलेला पोलीस आम्हाला लंडन मधल्यासारखा, बॉबी सारखा मित्र वाटत नाही. तर पोलिसांच्या इमेज पासून गृह मंत्रालयाच्या बिहेवियर पर्यंत आपल्याला आत्मपरीक्षण करायची वेळ आलेली आहे. आता तुमचं ऑब्झर्वेशन, महाराष्ट्रभर फिरता, अगदी मी म्हणेन देशभर फिरता, तर तुमचं ऑब्झर्वेशन काय? ह्या घटना वारंवार घडतात आणि ह्याचा इतिहास खूप मोठा राहिलेला आहे. आत्ता तुम्ही सांगितलं की सोशल मीडियातून ह्या पुढे येतात, पण
तुमच्या अनुभवानुसार ह्या घटना घडण्यामागं काय काय गोष्टी आहेत असं वाटतं ते तुम्हाला? ह्या घटना वर्षानुवर्ष घडत आलेत. पण ज्या वेळेला कौटुंबिक व्यवस्था आपण मुळातच जॉईंट फॅमिलीमध्ये होतो, भावकी गावकी हम्म. गावामध्ये असायची आणि थोडा वचक असायचा. आता आम्ही पोटामागे शहरात आलो, एक एकटे कुठे कुठे खोल्या घेऊन राहायला लागलो, राजा राणीचा संसार झाला. त्या स्वातंत्र्याबरोबर आमची भावकी गावकी हरवली आहे. हम्म. आणि त्यामुळे जी सुरक्षा होती आम्हाला, आमच्यासाठी रात्री 12 वाजता सुद्धा चुकीचं वागणाऱ्याला जाब विचारला जायचा. हम्म. डेमोक्रेटिक नव्हतं त्यातलं खूपदा. हम्म. बाई माणसाने दोन्ही खांद्यावर पदर घेऊन राहावं आणि पुरुष रात्री 12 नंतर फिरला तरी चालेल, अशा पद्धतीची पारंपरिक, थोडीशी असंविधानिक पण अशी भूमिका जॉईंट फॅमिलीची असायची. हम्म. ती कालांतराने घटनेला धरून बदलायला हरकत नव्हती. पण ती जी काय आपली व्यवस्था विस्कटली, त्याच्यामुळे जे पोटामागे आलेले मायग्रंट लेबर असतील, नोकरदार असतील, नवरा बायको दोघंच जी लेकरांना घेऊन येऊन शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर राहिले, त्या सगळ्यांना जो एक सामाजिक एक सोशल सपोर्ट लागतो ना राहताना, की मी हाक मारल्यावर माझी भावकीतली 4 माणसं माझ्यासाठी उभी राहतील, तो नाहीये. नाहीये, तो दिसत नाही. तो दिसत नाहीये. का कमी झालाय? नाही, तो दिसतच नाहीये. दिसत तो नाही. नाहीये. आज मला इथे मी माझ्या कॉलनीत राहताना मला माझी भावकी निर्माण करावी लागेल. माझ्या 4 घरं सोडून 5व्या घरात कोण राहतं मला माहित असेलच, त्याची खात्री नाहीये. आणि ते माझ्यासाठी रात्री 12 वाजता येतील असं मला वाटत नाहीये. ही असुरक्षितता निर्माण झाली. ज्याला मदत हवी त्याच्या बाबतीत, आणि ज्याला चुकीचं वागायचंय त्याला कोणाचा धरबंधच नाही ना. माझ्या काळी मला आठवतं, हो, कारण माझ्या काळी मला आठवतं की गल्लीतले काका आम्हाला हटकायचे, काय ग कुठं फिरताय. पण माझी आई कधी जाऊन त्यांना बोलली नाही की काय हो संबंध तुमचा आमच्या मुलीनं बोलायचा, असं माझी आई कधी बोलली नाही. पण आज कुठल्याही पोरांना भर चौकात चुकीचं वागताना जर मला भेटली पोरं आणि मी हटकलं त्यांना, तर मला व्हायलन्सला तोंड द्यावं लागेल, माझी सुरक्षाच मला सांभाळावी लागेल, अशी परिस्थिती आहे. ट्रिपल सीट चालली पोरं म्हणून, आणखीन काय चाललं म्हणून आम्ही जर प्रश्न केले तर ते त्यांच्या पालकांनाही आवडणार नाही आणि त्या मुलांना तर मुळीच आवडणार नाही. कारण हा जो एक व्यक्तित्ववादी इंडिव्हिज्युअलिस्टिक ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचं आपलं जे बिहेवियर होत चाललंय, लांब कशाला, बापाच्या शेजारी पोरगी बसून मित्राबरोबर चॅट केलेलं बापाला कळना आणि पोरग पलीकडे बसून पोर्नोग्राफी बघते हे आईला समजना, अशा पद्धतीने तो अँड्रॉइड फोन जिथे घरामध्ये वापरतोय आपल्या, अख्खं गुगल तिथे कोसळलेलं आहे आणि त्या गुगलवरती त्या लेकराच्या डोक्यात काय कोसळतंय ह्याचा पत्ता आई बापाला जिथे लागू शकत नाही, तिथे सुरक्षा कुठून आहे? तुमच्या घरातच इथे स्पाय शिरलेला आहे आणि तो तुमची संस्कृती उद्ध्वस्त करतोय, तो तुमची मानसिकता उद्ध्वस्त करतोय आणि कायदे असूनही त्या कायद्यापर्यंत पोहोचण्याचाही मार्ग अवघड करून ठेवला एका बाजूला. म्हणजे तो असायला हरकत नव्हता. जसं सोनोग्राफी मशीन आलं आणि मुलगा मुलगी बघून मुली गायब केल्या, ते सोनोग्राफी मशीन चांगलं आहे का वाईट आहे? उत्तम आहे ते. पण त्यांनी कधी सांगितलं तुम्हाला मुलगा मुलगी बघा म्हणून? ही तुमची मानसिकता की तुम्ही मुलगा मुलगी बघून मुली गायब करून मुलींची संख्या कमी करताय. तसं त्या अँड्रॉइड फोन कुठं चुकीचा आहे, त्याच्यावरती गुगल मावशी कुठे चुकीची आहे. पण त्या गुगल मावशीला तुम्ही जर पोर्नोग्राफी बघत असाल आणि ती रेग्युलेटेड नसेल आणि कुठल्याही त्या पद्धतीच्या इंजिनवरती जाऊन आमचं पोरगं वाटेल ते करत असेल आणि त्याच्यावर शासन काही कंट्रोल आणत नसेल, रेग्युलेट करत नसेल या गोष्टी, तर या पद्धतीच्या गोष्टी दिवसेंदिवस वाढतील अशीच माझी भीती आहे. कारण ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था आपण स्वीकारतोय त्या अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचं वस्तुकीकरण करण्याकडचा कल आहे. मग तुमच्या पुरुषांचा दाढीचा ब्लेड असला तरी उघडी नगडी बाई तिथे जाहिरातीसाठी नाचावी लागते. हा मुद्दा स्पष्ट करा. हे असं आहे की कुठल्याही जाहिरातींमध्ये बायका दिसाव्या लागतात, बायकांचं वस्तुकरण केलं जातं. बायकांना काही वेळेला बायका बाय चॉईस ते प्रोफेशन म्हणून निवडतात, पण बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये जगायचं असेल तर काही ना काही आपल्याकडे जे आहे ते विकायला काढावं लागतं. त्यामुळे लैंगिकतेचाही बाजार होऊ शकतो. त्यामुळे तो एका बाजूला होतोय. काही वेळेला तिला जबरदस्तीनं हे करायला लावलं जातं, काही वेळेला बाय चॉईस बायका हे करतात. पण अर्थव्यवस्था या पद्धतीची स्वीकारल्यानंतर भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रियांचं वस्तुकरण होणं हे ओघानच येतं. कारण ती माणूस आहे आणि तिचं असं वस्तुकरण करता येणार नाही, तिच्या अशा पद्धतीनं प्रोजेक्शन तुम्हाला करता येणार नाही. इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन्स बॉडी नावाचा कायदा होता आपल्याकडे. त्या कायद्याखाली किती गुन्हे दाखल झालेत काढून बघा, सायबर क्राईम मध्ये काढून बघा.
हम्म. IT मध्ये काढून बघा, तुम्हाला ऑलमोस्ट गुन्हे दिसणार नाहीत. हम्म. बर. आणि मग त्या कोणतरी बाई आहेत अलीकडे, चुकीच्या पद्धतीने ते कपडे घालून मुंबईत वावरतात म्हणून अधूनमधून पोलीस त्यांना पकडत असतात. तर त्या पद्धतीचं वर्तन करणं आणि त्याला मॅक्झिमम लाईक्स येतात, मॅक्झिमम युट्यूबर्स त्याला बघतात, त्याला व्हिजिट्स केल्या जातात आणि त्याला खूप लाईक्स येतात म्हणून त्या पद्धतीची एजन्सी आणि त्या बायकांना ऑपरेट करणाऱ्या एजन्सी अजून त्यांचा वापर करते. अनुकरण केलं जातं. नाही, वापर करतो. वापर आहे हा वापर सरळ आहे. सरळ. हां. बायकांच्या शरीराचा खरं तर निसर्गातल्या सर्वांग सुंदर सजीव सृष्टीतला द बेस्ट प्राणी कुठला असेल तर तो माणूस आहे. आणि माणसातली द मोस्ट ब्युटिफुल क्रिएशन जर काय असेल तर ती स्त्री. बाई आहे. पण त्या बाईचं कौतुक शिवाजी महाराजाच्या नजरेने होणार नसेल की जो कल्याणच्या सुभेदाराच्या देखणे सुनेला आईचा दर्जा देतो आणि तिला सन्मानाने घरी पाठवतो. ही आमची संस्कृती विस्कटतीये, ही आमची चिंता. आता ह्याचं प्रमाण म्हणजे आपण समजा लहान मुलींवर क्रूर कृत्य होत असेल 3-4, तर कुठंतरी आपण म्हणू समाजाचा तोल ढासळलाय का? कशा पद्धतीनं बघता तुम्ही? तिथे वय नाही. आपण म्हणलं आता कपड्याचा उल्लेख केला की कपडे असे घातल्यामुळे होतं, पण आता 3 आणि 4 वर्षाच्या मुलीबरोबर होत असतं. पहिली म्हणजे गोष्ट काय लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये असं म्हटलं जातं की याच्याशी कुठलीही मुलगी किंवा बाई दिसल्यानंतर ती माणूस दिसत नाही आणि ती तुम्हाला बाई दिसते, म्हणजे तिचे लैंगिक पार्ट्स दिसतात. छोट्या मुलीच्याही एक तरुणी म्हणून न तयार झालेले लैंगिक पार्ट्सच्या सोबत तुम्हाला हा घिनवना व्यवहार करावासा वाटतो. याच्यातच प्रॉब्लेम मानसिकतेचा नाहीये, हे भयंकर प्रकारचं क्रौर्य आहे. संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये या पद्धतीची हिंसा, या पद्धतीचा लैंगिक व्यवहार कुठलाही प्राणी करत नाही. सिंह वाघ सुद्धा नाही करत. 2 सिंह एका सिंहिणीच्या हक्कासाठी हाणामाऱ्या करतात. हारलेला सिंह मान खाली घालून निघून जातो किंवा मरण पत्करतो, पण आपल्या मादीवर बलात्कार नाही करत. इथे वयाचं भान सुटायला लागलंय, इथे प्रोफेशनचं भान सुटायला लागलंय, इथे त्या समोरच्या माणसाची कन्सेंट आहे की नाही याचं सुद्धा भान सुटायला लागलंय. आणि ते करत असताना त्याचा स्वतःचा माणूस म्हणून पूर्ण आधी तो रेप करण्याआधी तो स्वतःवर रेप झालाय त्याचा, हे लक्षात घ्या तुम्ही. माणूस म्हणून संपलाय तो. आणि माणूस म्हणून पुरुषांनी संपणं याची मला अधिक चिंता वाटते. आम्ही तर व्हिक्टिमाइज होतोच आहे. आम्ही तर ती 4 वर्षाची मुलगी असेल, नाहीतर कलकत्त्याच्या त्या ह्याच्यामध्ये माणसाच्या शरीराला शेवटच्या श्वासापर्यंत बरं करीन असं कमिटमेंट घेतलेली ती शिकाऊ डॉक्टर असेल की जी तुमचं माझं शरीर मेंटेन करण्यासाठी कटिबद्ध होती. तिच्या शरीरासोबत जे काही आम्ही केलं, म्हणजे सगळ्यात नोबल प्रोफेशन काय असेल तर ते डॉक्टरचं प्रोफेशन. आणि त्या डॉक्टर प्रोफेशन वरती झालेला बलात्कार येतो, तो फक्त एका बाईवर नाही झाला, त्या प्रोफेशनवर पण झालाय, लक्षात घ्या. त्यामुळे या पद्धतीचं वर्तन जेव्हा पुरुष करतो त्यावेळेला त्याचं संपूर्ण म्हणजे राक्षस पण म्हणणार नाही, कारण राक्षस म्हणले रावण, आणि रावणाने तर सीतेला रिक्वेस्ट करत राहिला हो, नाही रेप केला त्यानं. म्हणजे रावणापेक्षा भयंकर झालं. म्हणजे आपल्याकडे आपण रावण दहन करतो आणि सगळ्या दुष्ट शक्तीनं दहन केल्या वगैरे म्हणतो. अरे रावणा एवढा सच्चा प्रियकर नाही आणि तो माणूस सातत्याने रिक्वेस्ट करत राहिला, राक्षस असून. त्याने सीतेवर अशोकवनात रेप नाही केला, त्याच्यासाठी युद्ध केलं, मरण पत्करलं, पण तिच्यावर तो करू शकत होता की रेप, पण नाही केला त्यानं. त्याच्यापेक्षा सुद्धा घिनवणं बिहेवियर जेव्हा पुरुष माणसं करतात त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पुरुषांना शहाणं करायचा कार्यक्रम करायचा आहे. आणि बायकांना धाडस द्यायचं की असं कोण वागला ना तर तिथल्या तिथं वाजवा, सोडायचं नाही. आणि हे जर आम्ही वेळीच कायद्याच्या माध्यमातून, आता एक चांगली गोष्ट आहे की कलकत्त्याची केस असो, नाही तर बदलापूरची असो, नाही तर साताऱ्यातली केस असो की जिथं त्या आश्रमशाळेतल्या बाईला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं असेल, किंवा कोल्हापूरमध्ये त्या पोरीचा मर्डर झाला असेल, या सगळ्यामध्ये पोलीस आले, प्रशासन आलं, शासन आलं, तुमच्यासारखे मीडियावाले आले, आपण कोर्ट कचेरी करायचा निर्णय केला आणि कोर्टात माणसं जायला लागली. शांतपणे लोकांनी मोर्चे काढले आणि लोकांनी निषेध व्यक्त केला, हळहळतायत. पण नागपूरमध्ये 3-4 वेळेला रेपच्या केसमधून सुटून आलेल्या गुंडाला बायकांनी ठेचून दगडांनी मारून टाकला. बायकांना त्या महिषासूर मर्दिनीचं रूप घ्यायला आणि हिंसा करायला भाग पाडू नका.
कारण बायका तुम्हाला 9 महिने उदरामध्ये ठेवून स्वतः जेवलेल्या अन्नाचं रक्त शिंपडून जिंदगी देतात. पुरुषांच्या पोटी बायका जन्माला नेले, बायकांच्या पोटी समस्त पुरुष जन्माला आले. पुरुषांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच बाईसोबत भरे ती 4 वर्षाची पोरगी असू तरी ती आई आहे आणि ती भावी आई आहे आणि ती आई जी आहे तुमची ती आई आणि कुठलीही परस्त्री माते समान हा आमचा संस्कार आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही या पद्धतीने वागत असाल तर समस्त किती पुरुषांचे मोर्चे निघाले हो? का बायकांनीच आम्ही गळा काढायचा प्रत्येक वेळेला? काच आम्ही रडारडी करायची? आम्ही नाही करणार आता. पुरुषांचा किती मोर्चे निघाले सांगा ना मला तुम्ही. किती पुरुषांना याची लाज वाटली सांगा ना मला तुम्ही. का पुरुषाच्या संदर्भात निषेधपत्र स्वतंत्रपणे काढत नाहीत? का युवक क्रिकेट खेळणारे बायकांच्यावरती अत्याचार अन्याय होतो त्यावेळेला हे दडी मारून बसतात? पण आजच्या तारखेला हा जो वनवास तुम्ही स्वतंत्र भारतातल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर बायकांच्या नशिबी आणलाय. 4 वर्षाच्या लेकराला काय कळत नाही, त्या लेकराला तो दादा वाटतोय आणि ते लेकरू ते काठीवाल्या दादाची भीती वाटते म्हणतं. त्या लेकराला काय तुम्ही आयुष्यामध्ये अनुभव तिच्या माथी मारलात ते लक्षात घ्या. त्याच्यासाठी तिथली असलेली संपूर्ण व्यवस्था ही त्याला जबाबदार आहे. 3 दिवस गुन्हे दाखल होत नाहीत, 13 दिवस त्या लेकरांच्या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तंगून ठेवता. पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचा आमचा प्रवास किती अवघड आहे हे जे त्यातनं जातं ना त्या आरोपीनं येऊन भेटून कधीतरी विचारा. आज ही घटना घडलीत, आज तुम्ही इंटरव्ह्यू करतायत आणि 15 दिवसांनी तुमचा वेगळा इंटरव्ह्यू असणार, वेगळा विषय असणार. पण आमच्यासारख्या वकिलाला रोज तिथं बघावं लागतं. त्या ज्या महिला व्हिक्टिम्स आहेत त्यांना साक्षीला जाताना काय त्रास होतो तेव्हा त्यांच्यासोबत कोणी नसतं. उद्या ह्या मुलीच्या संदर्भाने जेव्हा साक्षी होतील, तिच्या आईवडिलांना कोर्टात बोलवलं जाईल, त्यांचे जबाब घेतील. भीक नको पण कुत्रावर म्हणायची वेळ येते. इतक्या वाईट पद्धतीने प्रश्न कोर्टात समोरचा वकील विचारत असतो त्यावेळेला आमच्यासोबत तिथं कोणीच नसतं. आणि समाजाची त्याच्यानंतर स्वीकृती म्हणजे पुन्हा येतो पुरुषांची स्वीकृती फार कमी अशी म्हणजे तुम्ही जवळनं बघितले कुटुंबाचा स्वीकार होतो का? म्हणजे एखाद्या महिलेवर असं क्रूर कृत्य झालं मग त्याच्यानंतर कुटुंब स्वीकार करतं का त्या व्यक्तीचा? करायला पाहिजे. किंबहुना आम्ही त्यांना वीरपत्नी म्हणतो, वीरकन्या म्हणतो. आम्ही त्यांचा सत्कार घेतो. त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नाही हा नियम केलाय आम्ही. काय ठिकाणी म्हणजे तुम्ही मला जादा सांगा स्वीकार होत नाही हे कितपत खरं आहे? नाही होत नाही, कारण त्यांच्याकडेच बोट दाखवलं जातं. इथं उलटाच न्याय आहे ना. करणारा लई ताटमानाने मिरवतो जामिनावर सुटून, लई मोठा पराक्रम केल्यागत तो आपला कोर्टात येतो आणि जिच्या संदर्भाने ही घटना घडते तिला मात्र मान खाली घालून तिथं जावं लागतं. आणि तर उद्या तिचं लग्न होताना तिचं आयुष्य परत उभं राहताना अनेक प्रश्न निर्माण होतात. ही समाजाची दुटप्पी मानसिकता आपण कधी बदलणार आहे? म्हणून आम्ही महिला मंडळांना सांगतो की तिच्या सोबत जायचं. तिच्या बाबतीत घडलं ती चुकीची नाही आहे. जो करणार आहे त्याला लाजिरवाणं झालं पाहिजे. तो चुकीचा आहे. त्याला जगणं मुश्किल झालं पाहिजे. त्याला जामीन मिळाला तरी गावात राहणं मुश्किल झालं पाहिजे. त्याला लाजिरवाणं झालं पाहिजे. त्याच्या घरच्यांना त्याची लाज वाटली पाहिजे. त्यांना हिंमत मिळाली पाहिजे. म्हणून आमच्याकडे खूपदा बार काउन्सिल निर्णय करते की अशा माणसाचे वकालतनामा आम्ही नाही घेणार. डिफेन्स लॉयर म्हणून मानव अधिकारानुसार त्याला वकील मिळाला पाहिजे. पण कधी कधी ही भूमिका प्रोफेशन म्हणून आम्ही आता अलीकडे घडलेल्या 1-2 घटनांमध्ये आम्ही घेतली की नाही वकालतनामा अशा लोकांचा घ्यायचा. पण शेवटी मानव अधिकार म्हणून त्याला न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी आपली बाजू मांडण्यासाठी संधी दिल्या पाहिजे असं आपलं न्यायासन म्हणतं. बरोबर. मग तुम्ही एक मुद्दा मांडला आणि आता तरुणांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे पोर्नोग्राफी. नक्की त्याचा इम्पॅक्ट होतोय का अशा घटना व्हायला? हे जे करतात त्यांनाच विचारलं पाहिजे खरं तर हा प्रश्न. पण ही अनरेग्युलेटेड मुलांच्या हातामध्ये येणं हे चांगलं नाहीये. आपण त्याच्यावर निर्बंध घातले पाहिजेत. कारण ते जर घातले नाहीत तर त्याच्या सोबत असणारी भीती आणि लाज ही संपली तर आणि त्याच्याबरोबर व्यसनाधीनता या सगळ्यामुळे आणि मग परत सोशल प्रेशर नाही कुठल्याही पद्धतीने मला कोणी का म्हणून विचारणारच नाही ना. मी कॉलेजमध्ये जाऊन मुलांना गोळा करायला प्रयत्न करते तर शिक्षक म्हणतात वर्गात मुलंच येत नाही. मी घरी जाऊन म्हणते अहो तुमच्या मुलाला जरा ह्या शिबिराला पाठवा तर ते म्हणतात अहो ते कॉलेजला जाते. मग ते कुठे जाते? तर ते स्मृतिवनात कुठेतरी जाते. ते कुठेतरी पायरीवर बसून पोर्नोग्राफी मोबाईलवर बघत असते, नाहीतर कुठं सायबरमध्ये जाऊन तिथे काहीतरी कारभार करत असतो. या सगळ्यावर जो वचक असायला पाहिजे तो ठेवण्यासाठीची व्यवस्था विस्कटलेली आहे. पूर्वी हे चुकीचं असेल, अनडेमोक्रेटिक होतं, अँटी विमेन पण होतं, पण जात पंचायती होत्या, न्याय पंचायती होत्या.
ग्रामसभा इन रिअल सेन्स भरली पाहिजे, वॉर्ड सभा भरली पाहिजे, ठिकठिकाणची क्रिकेटची मंडळं असतील, महिला मंडळं असतील, बचत गट असतील, या सगळ्यांमध्ये ही चर्चा झाली पाहिजे. आम्ही झकडून 50% महिलांना पंचायत राजवर निवडून आणलं. म्हणजे आता तर दाखल आहे हे संसदेत, आणि आम्ही आता विधानसभेत पण 50% जाणार आहे 29च्या निवडणुकीनंतर. उपयोग काय? किती जिल्हा परिषदच्या सदस्यांनी निषेधाची पत्र काढली सांगा मला. किती जणी पंचायत समितीच्या BDO असतील, नाहीतर पंचायत समितीच्या महिला सभापती असतील रस्त्यावर आल्या. किती सरपंच बायका पुढे आल्या हे सगळं चुकीचं आहे म्हणायला. त्यांच्या पार्टीनं आदेश केला तर त्या जातात. त्यांच्या पार्टी जर सत्तेत असेल तर त्यांचं बरोबर कसं आहे असं आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष पण बोलतात. आणि त्यांची पार्टी जर तिथं नसेल तर ते कसं चुकीचं आहे असं विरोधी पक्षातल्या आमच्या तथाकथित खासदार आमदार आणि त्यांचे प्रवक्ते बोलतायत. त्यांचा जर नेता विरोधी पक्षात असेल आणि त्यानं जर चुकीचं काय केलं तर सत्ताधारी म्हणून ते तुटून पडतात. तोच उद्या सत्तेत गेला तर त्यांचा मंत्री होतो आणि एक चकार शब्द त्या बायका तोंडातून काढत नाहीत. म्हणजे काय झालं? आम्ही पण त्यांच्या हातातल्या कठपुतल्याच झालो ना. सत्तेत गेलो काय, सभापती झालो काय, पार्टीत गेलो काय आणि कुठं बसलो काय, म्हणजे तिथंही आमचा वापरच आहे. त्यामुळे या ज्या निवडून येणाऱ्या पंचायत राजमधल्या महिला आहेत, तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे या महिलांना की उपयोग काय तुमचा. तिथं पुरुष बसले असते तरी चालले असते ना. तुम्ही जर अवतीभोवती ह्या घडणाऱ्या घटनातून सातारा जिल्ह्यात जर एक सातारा तालुक्यात घ्या, सातारा जिल्ह्यात घ्या, काय 400-500 बचत गट असतील तर त्या बचत गटाचा एक एक ठराव यायला काय हरकत होती? आला का? उपयोग काय यांच्या सक्षमीकरणाचा? जेव्हा महिलांच्याच आणि प्रत्येकाला असं वाटतं की ते तिच्या बाबतीत घडलं, मला काय घडणार नाही माझ्या बाबतीत. पण अगदी प्रत्येकाच्या दारासमोर आले, मी म्हणेल उंबऱ्यात आले, कारण अगदी आसपास घटना घडतात. ह्याच्या जोडीला ताई प्रश्न, मगाशी आपण पोर्नोग्राफीचा उल्लेख केला, लैंगिक शिक्षण शालेय अभ्यासक्रमात असावं हे आम्ही किती वर्ष मागणी करतोय. पण तथाकथित काय ते संस्कृती रक्षकांना ह्याच्याने पोरं बिघडतील वाटते. हे कसं काय बिघडणार आहेत मला माहित नाही. आम्ही म्हणजे खरं तर याच्याने ज्या गोष्टीच्या संदर्भाने गोपनीयता आहे, लाज बाळगलेली आहे, त्या गोष्टी सायंटिफिक भाषेमध्ये नीटपणे योग्य वयामध्ये मुलांना सांगितल्या तर चुकीच्या गोष्टी मुलं वागणार नाहीत, पुरुष वागणार नाहीत. पण हे जोपर्यंत तथाकथित संस्कृती रक्षकांना मान्य होत नाही तोपर्यंत चुकीचा इतिहासही शिकवला जातोय, चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. तसंच हे जे योग्य करायला पाहिजे होतं हे खूप आधी करायला पाहिजे होतं, ते केलं जात नाही. आणि ते सांगण्याची जी ट्रॅडिशनल पद्धत आहे आपल्याकडची ती विस्कटलेली आहे. पूर्वी आई, आजी, मावश्या, मोठ्या बहिणी, घरातले पुरुष हे मुलांना, गावातली मुलांना या पद्धतीने काही एक ट्रॅडिशनल पद्धत होती या कम्युनिकेट करण्याची आपल्याकडे. त्या पद्धती विस्कटलेल्या आहेत. त्या फार चांगल्या होत्या अशातला भाग नाही, त्या फार सायंटिफिक होत्या असंही मला म्हणायचं नाही, पण त्या होत्या, त्या तर विस्कटल्याच. आणि ज्या सायंटिफिक आहेत, बरोबर आहेत, एज्युकेशनला धरू आहेत, त्या आपण करत नाहीये. त्यामुळे मग चुकीच्या मार्गाने पोर्नोग्राफी सारख्या माध्यमातून, चुकीच्या युट्यूबवरच्या चॅनल्स माध्यमातून, त्याच्यावरच्या रील्सच्या माध्यमातून चुकीची माहिती मुलांपर्यंत जाते, चुकीची माहिती पुरुषांपर्यंत जाते आणि मग चुकीच्या पद्धतीने ह्याचा एक्सरसाइज केला जातो. प्रोवोकिंग काही गोष्टी केल्या जातात. याचं कुठल्याही पद्धतीने ते आहे युट्यूबवर, ते आहे, त्याच्यापेक्षा खूप चांगल्या गोष्टी पण युट्यूबवर आहेत ना. हेच कशाला बघायला पाहिजे? पोर्नोग्राफीच कशाला बघायला पाहिजे? पण तो वयाचा जो भाग आहे तो स्वतःला कसं सांभाळायचं. 10व्या वर्षी जर मुलगी वयात आली आणि 13व्या वर्षी जर मुलगा वयात आला आणि ती बाई आणि पुरुष झाले तर स्वतःला पूर्ण करिअर उभं राहीपर्यंत 25व्या वर्षापर्यंत स्वतःला एक पुरुष आणि बाई म्हणून सिद्ध करण्याआधी, आपल्या लैंगिक व्यवहार करण्याआधी स्वतःला कसं सांभाळायचं याचं प्रशिक्षण असायला पाहिजे ना. ते काही असं नाहीये ना की तुम्ही पाणी नाही प्याला तर तुम्ही डिहायड्रेट होऊन मराल, तुम्ही जेवला नाही तर तुम्ही कुपोषित होऊन मराल, तुम्ही लैंगिकता नाही केली तर तुम्ही मराल, असं काही नाहीये ना. त्याच्यासाठी वेआउट्स आहेत ना. ते प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्याच्याविषयी कोणीच बोलत नाही, आपण कोणीच बोलत नाही. पुरुषांना सुद्धा जे मायग्रंट लेबर आहे त्यांना खूप मार्ग आहेत. काल कलकत्त्यामध्ये त्या वेश्या व्यवसायातल्या महिलांनी मोर्चामध्ये सहभाग घेऊन सांगितलं की स्त्रियांवरचे जबरदस्तीचे अत्याचार बंद करा, आम्ही आहोत तुमच्यासाठी, असं वेश्यांना सांगायची वेळ आणली तुम्ही. इतक्या खालच्या पातळीवर उतरलेत पुरुष आता.
हे वेश्या जेव्हा सांगतात तेव्हा संस्कृती काय थराला गेली याची कल्पना करा. मला असं वाटतं की इट्स हाय टाइम पुरुषांच्या जगामध्ये याची चर्चा घडवून आणून पुरुषांना प्रोएक्टिव्हली या गोष्टी चुकीच्या आहेत असं सामूहिकपणे पुढे येऊन म्हणण्याचं धाडस समस्त पुरुषांनी दाखवण्याचा टप्पा आलेला आहे आता. बरोबर. लैंगिक शिक्षण कशा पद्धतीनं आणि कुठून घ्यावं, कारण आपण एक समस्या मांडली की घ्यावं, पण आता पालकांची भूमिका असते की करायचे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात, गंभीर प्रश्न उभा राहिलाय, पण हे ताई घ्यायचं कुठं शिक्षण? आणि एक तर आपण म्हणालो तसं ते अभ्यासक्रमात इन्क्लुझिव्ह असलं पाहिजे, पण त्याच वेळेला आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचे डॉक्टर्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत, प्राध्यापक शिक्षक आहेत. या सगळ्यांचं जर आपण लैंगिक शिक्षण देण्यासाठी नीटपणे प्रशिक्षण केलं तर हे सहजपणे शक्य आहे. गावांमध्ये शिबिरं घेणं या संदर्भातली, तिथली महिला मंडळ आहे, तिथली युवक मंडळ आहे, तिथली अंगणवाडी आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून मुलामुलींसाठी वयात आलेल्या पौगंड अवस्थेतल्या मुलामुलींसाठी जर आपण या पद्धतीची शिबिरं घेऊ लागलो, त्यांना समजून सांगू लागलो, काउन्सिलिंग करू लागलो तर हे प्रश्न सहज सोडवणं शक्य आहे. त्याच वेळेला विशाखा समितीसारख्या गोष्टी आहेत. कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा सांभाळण्यासाठी विशाखा नावाचा कायदा आहे. बऱ्याचशा लोकांना माहित नाही काय कायदा आहे तो. हा कायदा असा आहे की जिथे जिथे म्हणून स्त्री पुरुष एकत्र येऊन काम करतायत. खरं तर हे एका केसमध्ये जेव्हा युनिव्हर्सिटीच्या टॉयलेटमध्ये, एका कॉलेजच्या टॉयलेटमध्ये ज्यावेळेला मुलीच्या सोबत या पद्धतीचाच बलात्कार झाला, त्याच्यानंतर जी केस पुढे आली त्याच्यामध्ये एका स्वयंसेवी संस्थेने हायकोर्टमध्ये जाऊन मागणी केली की फक्त बलात्काराचा कायदा असणं पुरेसं नाही, तर तो कामाच्या ठिकाणी होणारी हिंसा थांबवण्याचा असला पाहिजे. आणि म्हणून मग 30 मिनिटं घ्या तर कामाच्या ठिकाणी होणारी हिंसा थांबवण्यासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी झाली. कायदा करणं हे सभागृहाचं काम आहे, संसदेचं किंवा विधानसभेचं. त्यामुळे कोर्टाने डायरेक्शन्स दिले. त्यामुळे त्याला सुरुवातीला आपण म्हणालो विशाखा गाईडलाईन्स. त्या विशाखा गाईडलाईन्स म्हणजे विशाखा नावाच्या व्यक्तींनी केलेली पिटिशन मधून गाईडलाईन्स आले, म्हणून त्यांच्या नावाने विशाखा गाईडलाईन्स आले. या गाईडलाईन्स अंतर्गत प्रत्येक कामाच्या ठिकाणी एक कमिटी असली पाहिजे. त्या कमिटीनी दर 2 महिन्यांनी भेटलं पाहिजे. त्या कमिटीकडे जर समजा आता एक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय आहे किंवा एक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा आहे किंवा एक मुक्तांगण परिवार आहे, तर त्या ठिकाणी जर स्त्री पुरुष एकत्र येऊन जर काम करत असतील तर तिथे ही समिती असायला पाहिजे. त्या समितीची दर 2 महिन्यांनी बैठक व्हायला पाहिजे, त्याचं प्रोसिडिंग लिहायला पाहिजे. आणि त्याच वेळेला त्याच्या ठिकाणी एक बॉक्स असायला पाहिजे ज्याच्यामध्ये कंप्लेंट्स येऊन पडतील, स्पीक आउट बॉक्स सारखा. आणि तिथे जर काही अशा पद्धतीचं स्त्री पुरुषांच्या नात्यामध्ये चुकीचं घडतंय असं वाटलं तर ज्यांच्या संदर्भाने हे घडलं त्यांना कंप्लेंट करायची व्यवस्था असली पाहिजे. प्रॅक्टिकल पाहिलं तर होतंय का ते? नाही होत ना, अडचण तीच आहे. आता मी परवाच विचारलं की पॉक्सोच्या कायद्याच्या संदर्भात आणि विशाखाच्या संदर्भामध्ये ते मेडिकल कॉलेज असेल किंवा ती आश्रमशाळा असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा SP ऑफिस असेल, इथे या पद्धतीच्या समिती आहेत का? असतील तर त्या फंक्शनल आहेत का? त्याच्या बैठका होतात का? आणि तिथे असं काही घडते म्हणून आतापर्यंत कंप्लेंट आलेत का? कारण बलात्काराचा गुन्हा हा असा ऍक्सिडेंट सारखा होत नाही, त्याच्यामध्ये एक मोठी लिंक असते. काही 1, 2, 4 घटना त्याच्या आधी घडलेल्या असतात. त्यावेळी जर रोखता आल्या तर ह्या पुढच्या सगळ्या अनर्थ टाळता येऊ शकतात. बरोबर. आणि या पद्धतीची समिती ही अगदी ग्रामीण स्तरावर पण असायला पाहिजे, तालुका स्तरावर पण असायला पाहिजे, ग्रामपंचायत कार्यालय असेल तर तिथे पण असायला पाहिजे. तर तिथे जर सरपंचांपासून ग्रामसेवक सुद्धा महिला असू शकते आता 50% राखीव मधून, तिथे सेक्रेटरी असू शकतात, तिथे इतर स्वच्छता कामगार महिला असू शकते. या सगळ्यांच्यासाठी त्या समित्या सगळीकडे असणं अनिवार्य आहे. पण या पद्धतीच्या समित्या नाहीत. इतकंच नाही तर आपल्याकडे आता केटरिंगसाठी मुलं मुली वाढपी म्हणून पुरवले जातात, त्यांच्या एजन्सीज आहेत. आपल्याकडे साताऱ्यात तर आता हे सांगायला पाहिजे की आपल्याकडे वेगवेगळ्या अकॅडमीज आहेत प्रशिक्षण देणाऱ्या. पोलीसमध्ये भरती कशी व्हावी, मिलिटरीत भरती कशी व्हावी, मुलं मुली एका बिल्डिंग मध्ये राहून शिकवले जातात. कुठेही यांची नोंदणी नाही. जिथं स्त्री आणि पुरुष, मुलं मुली एकत्र आहेत तिथं ही कमिटी पाहिजे, असायला पाहिजे. दर 2 महिन्यांनी त्याची मीटिंग व्हायला पाहिजे. त्या मीटिंगमध्ये कमिटीत एक सायकॉलॉजिस्ट असायला पाहिजे, एक सामाजिक कार्यकर्ते असायला पाहिजे. त्याच्यामध्ये
त्या ऑफिसमध्ये कार्यरत असणारे सिनियर मोस्ट महिला कर्मचारी त्याच्या अध्यक्ष असायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी असायला पाहिजे की जो तुम्हाला ही सगळी म्हणजे त्या ज्या कोणी तक्रारदार महिला आहेत त्यांना सुरक्षित वाटायला पाहिजे की माझी एक कलिग तिथं बसली आहे जी मला मदत करणार आहे हे सगळं माझी तक्रार हँडल करायला. आणि तिथे हिअरिंग घेतलं जाईल, कोर्टासारखं हिअरिंग घेतलं जाईल. पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधी ही सोय सगळीकडे असायला पाहिजे. याच्या मिटिंगा घ्यायला पाहिजे. 1-2 समित्यांवरती मी पण आहे सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या कॉलेजच्या संदर्भाने इथे, पण तिथे मिटिंगा होतच नाही आणि झाल्या तर याचं कामकाज नीटपणे केलं जात नाही आणि असल्या तर त्याची माहिती लोकांना नाही. आता तुम्ही तुमच्या माध्यमातून आता लोकांनाही कळेल की अशी समिती असायला पाहिजे, पण बहुतेकदा लोकांना हे माहितीच नाही. या दोन्हीच्या संदर्भाने आता एक ग्रामपंचायत ऑफिस एखादा अधिकारी चालवतो, पंचायत समितीचं ऑफिस BDO चालवतो, तर त्या BDOना त्या संस्था चालकांना या दोनही कायद्याची माहिती आणि प्रशिक्षण असायलाच पाहिजे. आणि बालकांच्या संदर्भात होणारे लैंगिक अत्याचार असतील, अन्याय असतील किंवा स्त्रियांच्या संदर्भाने होणारे लैंगिक अत्याचार आणि दुर्व्यवहार असेल, या दोन्हीच्या संदर्भाने त्या समितीने नीटपणे माहिती, अंगणवाडी असेल, आशाताई असेल, यांना सगळ्यांना त्याची माहिती असायला पाहिजे. बाल संरक्षक समिती आहे, चाइल्ड राईट कमिशन आहे आपल्याकडे. बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही. आणि अंगणवाडीमध्ये हा बोर्ड लावलेला आहे, तुम्ही नसेल तर तो लावलेला असायला पाहिजे. प्रत्येक अंगणवाडीमध्ये हा बोर्ड लावलेला आहे. त्याचा सेक्रेटरी ग्रामसेवक आहे, त्याच्या सेक्रेटरी अंगणवाडी ताई आहे, त्याचा अध्यक्ष ग्रामसेवक आहे. आणि त्यांनी तिथे जर अबडक्शन झालं म्हणजे अपहरण झालं, मुलांच्या संदर्भाने काही चोरीमारी केली म्हणून एखादं मूल पकडून नेलं, एखाद्या मुलीच्या संदर्भाने काही चुकीचं घडलं, गावामधली गोष्ट सांगते, म्हणजे हे शहरात तर आहेच आहे, पण हे गावातल्या अंगणवाडीची गोष्ट सांगते, गावच्या ग्रामपंचायतीची गोष्ट सांगते तुम्हाला मी. आणि ही असायला पाहिजे. ही समिती कार्यरत नाही. जेव्हा की तुम्हाला मला ती माहिती नाही तर बाकीच्या कोणाला माहिती असणं तर खूप लांब आहे ही गोष्ट. तर ही समिती आम्ही काल कलेक्टर साहेबांना भेटून हीच विनंती केली की गाव पातळीवरच्या बाल संरक्षण अधिकार जो आहे, बाल संरक्षण समिती जी आहे अंगणवाडी ताई आणि ग्रामसेवकाच्या माध्यमात, चाइल्ड मॅरेज थांबवलं पाहिजे, मुलींना शाळेतून ड्रॉप केलं असेल तर ते थांबवलं पाहिजे, बालकांना वाडं वेचायला नेत असतील आणि शेतातल्या कामाला नेत असतील तर ते थांबवलं पाहिजे. नुसतं लैंगिक अत्याचार नव्हे, लैंगिक अत्याचार ही शेवटची पायरी झाली. त्याच्या आधी बालकामगार म्हणून त्यांना कामाला लावलं जातं. घरात आई वळण लावण्याच्या नावाखाली खंडीभर धुणं धुवायला लावते, भाकऱ्या करायला लावते, पोरीला वळण नावाच्या नावाखाली तिच्यावरती तिच्या वयापेक्षा जास्त तिला पाणी आणायला लावतात. हे पण बालकामगार आहे. या सगळ्याच्या संदर्भाने त्या समितीने काम करणं अपेक्षित आहे. पण ही समिती कार्यरत नाही. तर तुमच्या माध्यमातून लोकांना आपण हे सांगितलं पाहिजे की अशी काहीतरी घटना घडेपर्यंत वाट नका बघू. आता ताई मगाशी थोडंसं गोष्टी राहून गेल्या. लैंगिक शिक्षणाविषयी मी काय येतोय की तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणी भेटू शकतं, पण पालकांनी कसं द्यावं? कारण बहुतांशी ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी घडत असतो तरुण वयात, तर पालकांची जबाबदारी काय, कशा पद्धतीनं ही गोष्ट पालकांनी बोलणं हे आपल्या संस्कृतीमध्ये थोडंसं अवघड आहे. आणि 1-2 मुलं असतात, त्या दोघांनाच आता आई सांगते पाळी यायच्या आधी स्वच्छता कशी घ्यायची, काय पाळी काय ते वगैरे आई मुलीला सांगते, येणार असा तिला अंदाज आला की. पण त्याच्यासाठी खूप छान पुस्तक आहेत, पुस्तकाच्या माध्यमातून सांगता येईल. खूप छान युट्यूबवरती माहिती देणारे, युट्यूबवरती खूप चांगली माहिती अवेलेबल आहे, त्याच्या माध्यमातून त्या आईला तिला आपल्या मुलीला सांगता येईल. तिचे काही प्रश्न जे आईला उत्तरं देणं अवघड वाटत असेल तर ती डॉक्टरकडे, गायनेकोलॉजिस्टकडे घेऊन जाऊ शकते. अंगणवाडी ताईंना आम्ही ह्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. तिथल्या शिक्षिका, महिला शिक्षिका आहेत, त्यांना आपण समुपदेशन आता शिकवतोय, तर त्यांच्याकडे त्या घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे पालकांनी अशा पद्धतीने आपल्या बालकांसाठी अगदी काही सायकॅट्रिक इश्यू झाल्यावरच सायकॅट्रिस्टकडे जायला पाहिजे असं नाही ना. त्याच्या आधी सायकोलॉजिस्ट असतात, मानसोपचार तज्ज्ञाकडे जायची शेवटची पायरी. कुठं 10 रुपये लागला आणि ते वेड्यासारखं करायला लागला मगच गेलं पाहिजे असं नाहीये. या गोष्टींसाठी सुद्धा आपण सल्ला शांतपणे घेऊन जाऊन की वयात येण्याच्या टप्प्याला मुला मुली आणि आई वडिलांनी बसून ही मीटिंग करणं आणि एकामेकाला हे लोकशाही पद्धतीने त्याचं प्रशिक्षण देणं आणि समजून घेणं हे सहज शक्य आहे आजच्या काळामध्ये. पण याच्यासाठी नेहमी आम्ही पालकांना सांगतो की तुम्ही क्वांटिटी किती दिली मुलांना वेळेची महत्वाचं नाही, तुम्ही क्वालिटी टायमिंग द्या. क्वालिटी टायमिंग द्या. ते काय बोलतायत त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. ते काय म्हणतायत, ते काहीतरी म्हणतायत, काहीतरी बोलतायत. आपण मुलांचं बोलणं दुर्लक्षित करतो, लक्ष देत नाही त्यांच्याकडे. त्यांचं सिरियसली आपण ऐकलं पाहिजे. ते खूपदा व्हर्बली किंवा नॉन व्हर्बली खूप गोष्टी सांगत असतात, पण आपण त्यांच्या बोलण्याकडे सिरियसली घेत नाही. मग ते चुकीच्या ठिकाणी सल्ल्याला जातात, चुकीची कामं करतात आणि मग परत येऊन आपल्याशी बोलताना पण त्यांना भीती वाटते.
काही चुकीचं आपल्या आयुष्यात घडलं, काही चुकीचा विचार आपल्या मनात आला, तर आपल्या बालकांना आपल्या पालकांशीच येऊन बोलावं असं वाटलं पाहिजे. इतकं घरातलं वातावरण निकोप करणं एवढं तर पालकांच्या हातात नक्कीच आहे. पालकांनी एवढं तर करावं की नाही ते बाबा आले किंवा आम्ही नाटक करायचो पुस्तक वाचत बसण्याचं. अशी बाबांची भीती नको ना. बाबा शुड बी फ्रेंड. आई आणि बाबा पोरगं आपली चप्पल घालायला लागलं म्हणजे आपला पोरगा आपला मित्र झाला असं बाप पिढीनं समजावं आणि पोराबरोबर चर्चा करावी. की मी जेव्हा तरुण होतो मला पण असंच वाटायचं, असं झालं होतं माझ्या आयुष्यात, या घटना गमतीनं सांगावं ना काही गोष्टी बापांनी पण अशाच पद्धतीच्या चर्चा आपल्याकडे कुटुंबांमध्ये आणि ग्रामीण भागात तर खूप वातावरण नसतं. मग ते चुकीच्या कुठे मारुतीच्या मंदिरात जा, कुठे टपरीवर बस, कुठेतरी जाऊन पोरांच्या मध्ये बस आणि मग ते पारावर बसून चुकीचं मार्गदर्शन घेऊन येतात आणि मग चुकीच्या मार्गाने जाऊन ते क्रिमिनल होतात, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. म्हणजे जेवढी चिंता मला मुलींची वाटते तेवढीच चिंता मला या तरुण पिढीची वाटते. बरोबर. त्यांना नको ना अकाली पोलीस स्टेशन, जेल, कोर्ट कचेरी आणि परत त्या पालकांना किती लाजिरवाणं. त्या मुलांच्या आयांना काय वाटत असेल. मुलगा व्हावा म्हणून धडपड करून सोसून त्यांनी पोरगं जन्माला घातलं आणि तो वंशाचा दिवा जर असा पेटायला लागला तर त्या आईला काय वाटत असेल, त्या बहिणीनं काय वाटत असेल याचा पण विचार. म्हणजे माझ्या बहिणीनं मात्र ती माझी महत्वाची आणि बाहेरच्या पोरीनं मात्र मी असं वागवणार. तर हे दुटप्पी धोरण पण असू नये. कुठल्याही स्त्रीला तुमच्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे, असा चांगला पुरुष तुम्ही असलं पाहिजे. वा, चांगली व्याख्या सांगताय. आणि ह्याच्या जोडेल बघा एक प्रश्न, बॅड टच गुड टच हे शिक्षण दिलं पाहिजे, तर हे पालकांनी शक्यतो कसं ह्या घटना काय तुम्ही अभ्यासला असाल घरातून होतात, तर गुड टच आणि बॅड टच ह्याचं शिक्षण कसं द्यावं? बॅड टच गुड टच खरं जे टच करणारे त्यांनाच दिलं पाहिजे असं माझं उलटं मत आहे. आय डोंट गो विथ दिस. कारण काय बाबा जे सोचतंय त्यालाच किती शिकवायला अजून, म्हणजे अजून आम्हाला किती वाजवणार. जे करते त्याला सांगा ना तुझा गुड टच बॅड टच काय आहे आणि ते टच कसा. सुरक्षित अंतर ठेवा ट्रकच्या मागं लिहिलंय, त्या पुरुषांच्या मागं कधी लिहिणार. त्यांना सांगा ना आमच्यापासून किती अंतर ठेवायचं, कुठल्या नातात कसं वागायचं. दिलंय ना सोशल सँक्शन, लग्नासारखी व्यवस्था आहे ना आपल्याकडे, ती विस्कटून टाकून वाटेल तसं वागाल. मला असं वाटतं की आपली लैंगिकता हा आपला माज असता कामा नये. आपली लैंगिकता हा आपला स्वाभिमान असला पाहिजे. त्याच्याविषयी जे जीवनातलं सगळ्यात सुंदर जीवन पुढे नेण्यासाठी, आपल्या सदृश्य दुसरं बालक निर्माण करण्यासाठी जी हार्मोनल व्यवस्था, लैंगिक व्यवस्था आपल्याला दिलेली आहे ती व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने आपण वापरली पाहिजे. लहान मुलांच्या दृष्टीनं, कारण काय लहान मुलांच्या दृष्टीने सुद्धा पोर्नोग्राफी अवेलेबल आहे ना. आज आमची 1.5 वर्षाची नात काय बघायला लागली आम्हाला कळलं नाही तर तिच्या हातात मोबाईल गेल्यावर. तर बाकीच्यांचं काय घेऊन बसला तुम्ही. मुलांना आई वडिलांच्या संदर्भाने आपण त्यांच्या लैंगिक जीवनातून आपण जन्माला आलोय हे करायला 15-16 वर्ष उजडायला पाहिजेत. ते जर 3ऱ्या, 4थ्या, 5व्या आणि 10व्या वर्षी कळायला लागलं तर 12व्या वर्षी पोरगा आय लव्ह यू म्हणून येतं शेजारच्या पोरीला. हे जे काही विस्कटायला लागलंय ह्याचं कारण ज्या पद्धतीने मुलांना त्याचं एक्सपोजर मिळतंय त्या एक्सपोजरवर रेग्युलेशन आलं पाहिजे. त्या एक्सपोजरला नियम आला पाहिजे. त्या एक्सपोजर कधी कुणाला किती द्यायचं, किती गोष्टींमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करायचं आणि किती गोष्ट कळू द्यायची आणि कळू द्यायची नाही हे पालकांना ठरवण्यासाठी काही हातातच राहिलं नाही. त्यामुळे हे शासन IT पण जबाबदारी आहे. परदेशामध्ये आपण म्हणतो पण मोठ्या प्रमाणावर 18 वर्षाच्या आधी जर फेसबुक अकाउंट उघडलं अमेरिकेतल्या मुलांनी किंवा लंडनमधल्या मुलामुलींनी तर आई वडिलांवर गुन्हे दाखल होतात. हे आपल्याला माहित नाहीये. इथं लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली आपलं 2 वर्षाचं पोर सुद्धा अँड्रॉइड फोन घेऊन बसायला लागले आणि वाटेल ते बघायला लागले आणि वाटेल ते टाकायला पण लागलेत. रील्स, मॅक्झिमम रील्स टाकण्यामध्ये ग्रामीण भागातल्या महिला आणि मुली पुढे आहेत असं काही पाहणी अंती लक्षात आलेलं आहे. हे काय झालंय. आपण स्क्रीनवर दिसणं आणि त्याच्यात काही पण आपण आपली करत बसणं ह्याच्यासाठी नाहीये ते. म्हणून मी बायकांना म्हणते अगं ते भजी कशा तळायच्या आणि ते पनीरचं भाजी कशी करायची याच्यासाठी तो नाहीये. तुला जगामध्ये तुला डायरेक्ट थेट तुझ्या प्रधानमंत्र्याशी बोलता येतं याच्यासाठी आहे ते. गावाच्या लाईट दिवसातून 25 तास गेली आणि त्याच्यामुळे एवढा ऊस वाळून गेला हे प्रधानमंत्र्याला तू सांगू शकतेस. याच्यासाठी तू त्याचा वापर करणार आहेस का स्वतःची भजी कशी तळायची ती बघायची आणि स्वतःचं रील टाकायचा याच्यासाठी तू त्याचा वापर करणार आहेस. तर मला असं वाटतं कोणतंही डिव्हाइस कुणाच्याही हातामध्ये देण्याआधी
त्याला त्याच्या प्रशिक्षणाशिवाय ते हातामध्ये येणं ही सगळ्यात मोठी अडचण झालेली आजच्या तारखेला. समाज माध्यम हे जेवढं लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं उत्तम शिक्षणाचं माध्यम व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी ते थोडंसं अडचणीचं माध्यम ठरतंय की काय, अशी पण वातावरण आहे. एक चांगली गोष्ट आहे की तिथे बदलापूरला एवढी माणसं जमली कशी, समाज माध्यम नसतं तर जमलीच नसती. हे त्याचा उत्तम वापराचं उदाहरण आहे की कोणावरती तरी अत्याचार झाल्यानंतर अख्खं बदलापूर काही मिनिटात, काही तासात लाखोंच्या संख्येने एका ठिकाणी आलं. हे समाज माध्यमाचं वापराचं उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. त्याच्याऐवजी जर आमची पोरं गल्लीगणी खितं तिथं टपरीवर बसून ते बघत असतील तर बाप पिढीला ग्रामसभेच्या माध्यमातून आता ह्याच्यावर रेग्युलेशन आणावं लागेल. मित्रांनो, खूप ताईंनी चांगलं सांगितलंय. जे पालक बघतील त्यांना ह्या गोष्टी कळलं पाहिजे की मोबाईल ठीक आहे, आता आपण म्हणू की एक मोठं शस्त्र आहे, पण ती कधी वापरायला येतं ह्याच्यावर आपणच ठरवलं पाहिजे. कारण जास्त वेळ ज्यावेळेस मुलं मुली घडतात त्यावेळेस जास्त वेळ पहिल्या ते आई वडिलांकडे बघत असतात आणि तसे कृत्य करत असतात. त्यामुळे ताई एक घरच्यांची जबाबदारी काय, म्हणजे कुटुंबाचीच पूर्ण जबाबदारी. ह्या घटना इथपर्यंत तुम्ही म्हणताय की ही एका दिवसात होत नाही. तिथे बोलण्याची आणि मोकळेपणाने व्यक्त होण्याची जागा हे कुटुंब असलं पाहिजे. बायकोला झालं तरी, नवऱ्याला झालं तरी, मुलांना झालं तरी, सगळ्या गोष्टी तिथे मोकळ्यापणाने येऊन थोडासा वाद होईल, भांडणं होतील, आवाज चढतील, पण कळू द्या ना, हे असं कसं वागू शकतो म्हणजे भीती निर्माण करू नका मुलांच्या मनात. मुलांना हा विश्वास वाटला पाहिजे की माझ्या अनुषंगाने हे जर चुकीचं किंवा बरोबर जे काही घडतं आहे रोज, किंवा जे काही माझ्या मनामध्ये विचार येतात, जे काही माझ्या मित्रपरिवारात घडतात, हे सगळं जाऊन सांगण्याची द बेस्ट फर्स्ट फ्रेंड माझी आई असली पाहिजे. द बेस्ट फर्स्ट बॉयफ्रेंड शुड बी फादर. वडील आणि आई हे माझे पहिले मित्रमैत्रीण असले पाहिजे. असे चांगले मित्रमैत्रीण जर आपले आई बाप झाले, आपले आजी आजोबा झाले आणि मुलांना हा विश्वास जर आपण घरामध्ये देऊ शकलो, तर या केसमध्ये सुद्धा ती मुलं घरी जाऊन आईला सांगतात आणि त्याच्यानंतर आई वडील भूमिका घेतात. आणि आई वडिलांनी कुठल्याही प्रतिष्ठेच्या गोष्टी आपल्या मुलांशी जोडू नये. आपण पालकांचे ट्रस्टी आहोत, पालकांचे विश्वस्त आहोत. समाजाला सुंदर सुजाण नागरिक घडवून द्यायचा आहे देश बनवण्यासाठी, देश विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी. त्यामुळे आपण पोरांचे मालक नाही आहोत, आपण त्यांचे पालक आहोत. पालक आणि मालक मध्ये फरक आहे. हा फरक लक्षात घेऊन पालकांनी वागलं पाहिजे. आणि ती हिंसा, आपला बाप मारल, आपला बाप असं वाटेल तसं बोलल, काही पण शिव्या घालतील, घरातनं मला शाळेला पाठवणार नाहीत, माझं अकाली लग्न लावून टाकतील, माझी ट्युशन बंद होईल, ही भीती नको ना मुलांच्या मनामध्ये. या सगळ्या घडलेल्या घटनेच्या बाजूने सुद्धा माझी आई माझ्यासोबत उभी राहते, माझे वडील माझ्यासोबत उभे राहणार आहेत, माझे वडील माझ्यासाठी भांडणार आहेत, माझे वडील माझं शिक्षण नाही बंद करणार, माझे वडील मला करिअर नाही थांबवणार, माझे वडील असं काही झालं तर माझ्यासाठी सगळ्या जगाबरोबर उभे राहतील माझ्यासोबत आणि माझ्यासाठी न्याय मागतील. हा विश्वास मुलींना आणि मुलांना वाटला पाहिजे. अशा पद्धतीचे चांगल्या आईबाप आपण होण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तरच आपल्या मुलांचे, नाही तर लोक असं मग आम्ही मुलींना शाळेत कसं पाठवणार, असं घडलं तर आता मुलींना घरातच ठेवा. लोकांची इच्छाच आहे तुम्ही शिकू नये, तुमची मुलं घरात राहावीत, त्यांनी पुढे जाऊ नये, त्यांनी चांगल्या पद्धतीचे गेम्स खेळू नयेत. त्या फोगाटचं बघितलं आणि कोणाचं बघितलं, नको नको नको, ते तिथे होतं रेप होता. अरे रेप होता ते दिसतं तुम्हाला, पण ती ऑलिम्पिकमध्ये टॉपला जाऊन जगाच्या पटलावर गेली हे का नाही दिसलं? त्याच्या निगेटिव्ह बाजूच कशा लक्षात घेऊन आमच्या पोरींना आम्ही घरात घालवतो म्हणता. मला असं वाटतं की या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये चांगली व्यवस्था आणणं, चांगला समाज निर्माण करणं, चांगला देश निर्माण करणं, चांगल्या स्पोर्ट्समध्ये आमच्या मुलांना जाता येण्यासारखं, तिथे पूर्णपणे कुठल्याही वशिल्याशिवाय मेरिटने ह्या गोष्टी घडतील असा समाज आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी. आणि त्या पद्धतीचा समाज घडवणं हे कोणीतरी घडवेल आणि मग मी माझी मुलं तिथं घेऊन जाईल असं होणार नाही. तुम्हाला मला ही भूमिका घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीचा समाज घडवणं ही तुमची माझी पालक म्हणून जबाबदारी. 4 पैसे कमी आणा, एखादा घास कमी खाल, पण अशा पद्धतीचा समाज घडवण्यासाठी पुढं आलं पाहिजे. कोणीतरी ते करेल, वर्षा देशपांडे नावाचे कोणीतरी सामाजिक कार्यकर्त्या त्या करतील, नाहीतर यादव नावाचे कोणीतरी युट्यूबवर जाऊन आपल्या लोकांना आपलं सगळं वेळ वाया घालून ते सांगत बसतील, नाहीतर कोणीतरी वकील माणूस आहे तो काहीतरी करेल. नाही, ही कोणाचं प्रोफेशन करायचा कार्यक्रम नाही आहे. आपण संवेदनशील आहोत म्हणून तुम्ही आणि मी चर्चा करतोय. ही संवेदनशीलता लोकांच्या मध्ये आहे. थोडंसं आपले इनिबिशन्स, मी कसं करू, मी कसं बोलू, करा ना, मग रील करताय ना, मग ह्या विषयावर रील करा ना. ह्या विषयावर 50 रील पडायला काय हरकत होती? किती रील पडले बघा बरं. मला असं वाटतं की आमच्या गावागावातल्या मुलींनी जर ह्या विषयावर रील करायचे ठरवले, आमच्या बायकांनी ह्या गोष्टीचा निषेध करून रील करायचे ठरवले, तर शासनाला विचार करावा लागेल
शासनाला लोक काय म्हणतात ह्याची नोंद घ्यावी लागेल. त्यामुळे हे इनिबिशन्स बाजूला ठेवून आपण अशा चांगल्या गोष्टींसाठी रील्स केले पाहिजे, चांगल्या गोष्टींसाठी समाज माध्यम वापरलं पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये ग्रामसभेसारख्या ठिकाणी जाऊन आपण भूमिका घेतल्या पाहिजे. आजचा शेवटचा प्रश्न, पुरुषानं स्त्रीच्या बाबतीत कसं वागलं पाहिजे, एक भाऊ म्हणून, एक पती म्हणून आणि एक मुलगा म्हणून? अवघड प्रश्न आहे हा. मला परत शिवाजी महाराजच आठवतात. शत्रूची सुद्धा सून सोडून येतो आणि स्वतःच्या जिंकलेल्या सरदाराला जा विचारतो आणि रांजाच्या पाटलाला शिक्षा देतो. राजा असा पाहिजे, असाच बाप पाहिजे, असाच भाऊ पाहिजे, असाच पती पाहिजे. मित्रांनो, खूप अंगाने आपण चर्चा केली आणि ही चर्चा न थांबणारी आहे. नुसतं चर्चा करून उपयोग नाही मित्रांनो. काही गोष्टी ताईंनी सांगितल्या त्या अंमलात आणल्या पाहिजेत. आपण समाजात राहतो आणि समाज हा आपल्या घरापासून, समाजानं बदलावं पण समाजातला घटक आपण एक असतो. आपण बदललं तर समाज बदलत असतो. ज्या काही घटना चालू आहेत त्या घटनाच्या अनुषंगानं ताईंशी चर्चा केली. एक संवेदनशील विषयाला घेऊन आपण बोललो. तर ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी अंमलात आणा. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो ह्या दृष्टीनं आपण वागलं पाहिजे.